ऐन गणेशोत्सवाच्या काळात पिंपरी चिंचवडमध्ये 3 हत्या आणि 2 गोळीबाराच्या घटना घडल्यात. अशातच पिंपरी चिंचवड पोलिसांनी गणपती विसर्जना दिवशी झालेल्या हत्येचा छडा अवघ्या 9 तासामध्ये लावलेला आहे. परंतु पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कारभारावरती प्रश्न या ठिकाणी कायम असणार आहेत. याच अनुषंगाने आपण बोलणार आहोत. आता आपल्यासोबत ACP सुनील कुराडे सर आहेत. सर, अतिशय शिताफीनं तुम्ही कालच्या गुन्ह्याचा जो आहे तो तपास या ठिकाणी केलेला आहे. बिहारवरून हा आरोपी आलेला होता. कोण आरोपी आहे, काय त्याचं ध्येय होतं, त्यांना मोठा कट सुद्धा रचल्याचं यातून स्पष्ट होत आहे. राजीव कुमार महतो नावाचा आरोपी आहे. तो बिहारमध्ये प्रायमरी टीचर आहे. मागच्या 4 वर्षापासून त्याच्या पत्नीचं आणि राजीव कुमारचं कोर्टामध्ये डिस्प्यूट चालू आहे, डिवोर्स मॅटर चालू आहे. आणि अशातच त्याच्या पत्नीनं बावधन या ठिकाणी खून झालेला जो प्रवीण कुमार आहे त्याच्याशी एक सलगी जमवून दोघांचं विवाहबाह्य संबंध, मैत्रीपूर्ण असं नातं निर्माण केलेलं होतं. आणि त्याचाच राग म्हणून राजीव कुमार याने यापूर्वी बावधनला प्रवीण कुमारबरोबर नर्सरीमध्ये काम करणारा धीरज कुमार सिंग, जो की तो 2 महिन्यापासून काम सोडून बिहारला गेलेला होता, त्याचा वापर करून त्याच्याशी मैत्री करून त्याला बरोबर नर्सरी आणि ठिकाण आणि या ठिकाणच्या मोमेंट, कधी झोपतात, कुठं झोपतात, कशा प्रकारे खून करता येईल याचा साधारण 2 दिवस पुण्यामध्ये येऊन त्यांनी अभ्यास करून अगदी शांत दिमाखाने प्रवीण कुमार याचा झोपलेल्या परिस्थितीत गळा चिरून खून केलेला आहे. आणि शांतपणे परत जात असताना कल्याण येथून ट्रेन पकडून परत जाण्याच्या तयारीत असतानाच त्याला आम्हाला हिंजवडी पोलिसांना पकडण्यात यश आलेलं आहे. सर, हा राजीव कुमार जो आहे तो नेमका काय काम करतो आणि त्याचे आणि त्याच्या पत्नीचे नेमके संबंध आत्ता कशा पद्धतीचे होते? राजीव कुमार हा बिहारमध्ये प्रायमरी टीचर आहे एका ग्रामीण भागातल्या स्कूलमध्ये. आणि पत्नीचं आणि त्याचं डिवोर्स मॅटर चालू आहे. साधारण मागच्या 4 वर्षापासून त्यांची पत्नी ही तिच्या आईवडिलाकडेच राहते. आणि अशा डिस्प्यूटमध्येच या दोघांचं नातं निर्माण झाल्यानंतर आणि यातील मयत याने आरोपीच्या पत्नीसोबतचे काही फोटो राजीव कुमार आरोपीच्या काही मित्रांना शेअर केले. त्याला खूप राग आला आणि तेव्हापासून त्याने या खुनाचा प्लॅन करून दोघांवरचा राग व्यक्त करण्याच्या दृष्टीने बिहारवरून पुण्यात येऊन हा खून करून शांत दिमाखाने परत जात असताना त्याला पकडलेला आहे. सर, थोडा जरी उशीर झाला असता अटक करण्यास तर काय झालं असतं? याला पकडण्यात थोडा जरी उशीर झाला असता तरी बिहारमध्ये जाऊन त्याच्या पत्नीला सुद्धा खलास करण्याचा त्याच्या डोक्यात प्लॅन होता. इंट्रोगेशनमध्ये तो ही जी चीड आहे, इलिसिट संबंधाची जी चीड आहे तो अजूनही व्यक्त करतो. आणि आणखीन रिमांड घेतल्यानंतर चौकशीत बऱ्याच बाबी समोर येतील. हिंजवडी पोलीस याचा सविस्तर तपास करत आहेत. सर, या कामगिरीबद्दल तुमचं खरं तर कौतुक करायलाच हवं. परंतु गेल्या 10 दिवसात वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2 खून झालेत, 2 वेळा हवेत गोळीबार झालेला आहे. अशा प्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना नेमकं पोलीस करतायत काय, असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. दोन्ही खून हे अचानक निर्माण झालेल्या तत्कालीन कारणावरून झालेले आहेत. त्या ठिकाणी सुद्धा अगदी कोणत्याही प्रकारचा क्ल्यू नसताना एक साधा कामगार आहे ज्याच्याकडे फोन नंबरसुद्धा नव्हता की तो मयत झाला, त्याचा तपाससुद्धा अगदी साधारण एक 20 तासामध्ये त्या आरोपीचा छडा लावून त्याला बीड या ठिकाणाहून ताब्यात आणलेला आहे. आणि दोन्हीही खून उघडकीस आलेले आहेत. दोन्हीही तत्कालीन कारणावरून घडलेले खून आहेत. आणि त्याप्रमाणे त्यांना अटक करण्याची कारवाई केलेली आहे. परंतु सर, असं आहे की प्रत्येक घटना ज्या आहेत त्या काहीतरी वादातून वगैरे अशाच या ठिकाणी घडत असतात.
त्यामुळंच पोलिसांचा वचक जो आहे, तो भीती जी आहे ती प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एक असायला हवी. ही भीती जी आहे ती कायद्याला धरून असणं गरजेचं असतं आणि तीच भीती दूर झाली आहे सर्वसामान्यांमधली, म्हणून या घटना घडतात. नाही, असं म्हणता येणार नाही. आम्ही त्यांना अगदी सायंटिफिक तपास करून आता नवीन कायद्यांची अंमलबजावणी करून आमचे संपूर्णपणे टेक्निकल एव्हिडन्सेस, सायंटिफिक एव्हिडन्सेस हे जे प्रकार आहेत ते अगदी कायदेशीर सरकारी पंच घेऊन अशा खुन्यांना जास्तीत जास्त शिक्षा लागेल अशा दृष्टीने त्याच्यावर आमचं काम चालू आहे आणि त्या दृष्टीनेच पेपरवर्क करून यातील खुनामधल्या आरोपींना सजा लागेल अशा पद्धतीचंच पेपरवर्क आणि जास्तीत जास्त या आरोपींना वचक बसेल अशा पद्धतीचं काम चालू आहे. गोळीबाराचा जो तसाच प्रकार आहे. पहिला प्रकार जो काळेवाडीमध्ये घडला होता तो तर चेष्टेत त्यानं भिंतीवरती या ठिकाणी गोळी मारली आणि काल विसर्जनाच्या दिवशी सुद्धा फिनिक्स मॉलच्या दिशेनं ती गोळी झाडली. अगदी मॉलमध्ये खूप गर्दी असते, कुणाला गोळी लागली असते तर तिथं जीव जाण्याची पण शक्यता होती. हा, तो एक लायसनचा रिव्हॉल्वर होता. मित्रामध्ये चेष्टेमध्ये तो विषय झालेला होता. तात्काळ त्या ठिकाणी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींवर कारवाई केलेली असून कालचा फिनिक्स मॉलच्या बॅक साईडचा रस्त्यावरचा जो प्रकार आहे तो सुद्धा हवेत गोळीबार केलेला आहे. त्या ठिकाणी एका माथाडी कामगाराच्या बुवाच्या नावाने चौकशी करून त्या ठिकाणी तो कुठं आहे, फोन लावा वगैरे असंही करून समोरच्याला फोन लावत असताना तुला खलास करेल वगैरे अशा पद्धतीचं हे करून त्या ठिकाणी हवेत गोळीबार करून तो पळून गेलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या पिंपरी चिंचवड पोलिसांना तपासात यश आलेलं असून एक आरोपीचा तपास लागलेला असून त्याला अटक केलेली असून दुसरा आरोपी लवकरच ताब्यात घेण्याची प्रक्रिया चालू आहे. प्रवीण महतोच्या हत्येत जसं पिंपरी चिंचवड पोलिसांनी तत्परता दाखवली आणि त्या गुन्हेगारांना अटक केलं, तशीच इतर गुन्हे आटोक्यात आणण्यासाठी यापुढे पिंपरी चिंचवड पोलीस तितकीच तत्परता दाखवेल. बरोबर आहे. सर्व प्रकारच्या मोक्कासारख्या कारवाया, MPDI सारख्या कारवाया, त्याचबरोबर तडीपारसारख्या कारवाया, अगदी गणेश उत्सवामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात त्या कारवाया करण्यात आलेल्या आहे आणि आपला गणेश उत्सवसुद्धा अगदी कुठलाही इन्सिडंट न घडता, इवन दो पाण्यात बुडणे पासून तर मिरवणुकीमध्ये कुठला प्रकार अगदी झालेला नाही. हे थोडंसं आम्ही केलेला गृहपाठ आणि गणेश उत्सवापूर्वी केलेली प्रतिबंधक कारवाई आणि आमच्या पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, ॲडिशनल CP साहेब यांची मेहनत आणि सर्व अधिकाऱ्यांचं टीमवर्क याच्यातून तो गणेश उत्सव अतिशय कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता साजरा झालेला आहे. तर प्रवीण महतोची हत्या करून बिहारला निघालेल्या आणि तिथं जाऊन पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अतिशय शिताफीनं अटक केलंय. त्यामुळे त्यांचं कौतुक करायलाच हवं. परंतु इतर गुन्हे आटोक्यात नेमके कसे येणार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे याबद्दल कुठली कठोर पावलं उचलणार का, याकडेच शहरवासियांचं लक्ष आहे. नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.